राजेसाहेबांचं स्वागत करतो आणि विनोदला मीच विनंती करतो की राजेसाहेबांचं सत्कार स्वागत नाही माझं झालं की आपण त्यांच्याकडून मग आपण येतोय म्हणून आम्ही जरा जास्त विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. थोडकी आपलं कसं सुरुवात कारण कसं आहे साहित्य संमेलन हे पालकांचा हात लागल्याशिवाय यशस्वी होणार नाही हे आम्हाला सातारकरांना माहिती आहे. मग आमचे पालकमंत्र्यांना सगळ्यांच्या वतीनं विनंती आहे की नुसता हात नको तर असा सरळ हात पालकमंत्र्यांना असा म्हणजे काय ते बरोबर आहे. पण सध्या काय झालंय माझ्याकडे बांधकाम खातं आहे ते दिसताना असं मोठं दिसतं बांधकाम खातं जोरदार आहे. मला आधीची देणी देणं एवढं बाहेर इकडं काय पर्यटन ठीक आहे मी ते पण मान्य करतो की पर्यटनपेक्षा मोठं आहे पण आत्ता द्यायला माझ्याकडे जरा कमी आहे तुमच्यापेक्षा अशी माझी आवड. मला पाहिजे मार्च नंतर काय आपली ऍडजस्टमेंट असेल तर सांगा मी त्यावेळेला तुमच्या इकडे काहीतरी भरपाई पालकमंत्र्यांच्या ह्याच्यात करून देतो. पण आता साहित्य संमेलनाला जरा हात पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात सोडा ढिला सोडा म्हणजे यशस्वीरित्या होईलच आणि आपण 100% आमच्याबरोबर आहात याची आम्हाला खात्री आहे. आपण पूर्ण कारण राजे जरी शेवटी पाटणचे आमदार जरी असले तरी राहतात सातारा रहिवासी ते सातारचे आमच्या संमतीचा विषय कधी शाळा पण शिक्षण पण साताऱ्यात घेतले. आता म्हणून काय माझ्या संमतीने कारण मी जेव्हा नर्मदाला मी केजी मध्ये होतो त्यावेळेला राजे मला वाटते 4 का 5 वर्ष पुढे होते तसं म्हणू शकत नाही की तुमच्या संमतीने एक गोष्ट आहे माझ्या लक्षात शंभूराजांचं नक्कीच पालकमंत्र्यांचं